आजची या ठिकाणी तुम्ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे, नेमकं पत्रकार परिषदेचं काय नियोजन? आजची पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली, त्यामध्ये आम्हाला एक सांगावंसं वाटलं की आम्ही किती घटक दल मिळून या चांदूर रेल्वे विकासासाठी एकत्रित आलेलो आहोत। सर्वसामान्यांचे प्रश्न गेल्या 15-20 वर्षापासून आम्ही सातत्याने जनतेचा आवाज म्हणून लढत आहोत आणि या संघर्षातून अनेक लोकांच्या भूमिकेला न्याय मिळवून देण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि जो प्रयत्न आम्ही 15-20 वर्षापासून सातत्याने करतो तर 30 मंडळी आमच्यासोबत या निवडणुकीच्या माध्यमातसुद्धा सोबत आहे आणि हे ऑफिशियली तुम्हाला हे सांगितलं गेलं पाहिजे होते। कालपर्यंत पूर्णतः निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे पूर्ण अर्ज भरणं झालं आणि आमचे सर्व उमेदवार हे फायनल झाले। तर मला वाटलं की हे जितके उमेदवार आमचे झालेले आहेत आणि आम्ही जितके घटक दल एकत्र आलेलो आहोत ते हे तुमच्यामार्फत सर्वांना आमची जमेची बाजू ही लोकांची आवाज हे आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे। एकीकडे शहरामध्ये एकमेव क्रीडांगण आहे, यापूर्वी अनेक या ठिकाणी आमदार होऊन गेलेले आहे आणि त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे आणि एकमेव क्रीडा संकुल आहे आणि शहरातील जे युवा वर्ग आहे जसं पोलीस भरती इतर आणि जे कोणी सकाळी मॉर्निंग वॉकला जाते पण अत्यंत दयनीय अवस्था। अत्यंत चांगला प्रश्न तुम्ही आम्हाला विचारला, याबद्दल तर सगळ्यात पहिले तर तुमचेच आभार मानायला पाहिजे। आज चांदूर रेल्वेची जी स्थिती आहे ना, असं कोणतं क्षेत्र आहे या चांदूर रेल्वेचं नगरपालिकेचं की हे सुदृढ आहे? एक तरी ठोस काम हे दोन्ही पक्ष सांगू शकतील का? यांचे दोन्ही नेते सांगू शकतील का? आज चांदूर रेल्वेच्या प्रत्येक नागरिकांना विचारा की चांदूर रेल्वेत काय कामं झालीत, तुम्हाला कळेल लोकांच्या मनात काय प्रश्न आहेत। आज शुद्ध पाणी नाही आहे आपल्या इथे, क्रीडांगणाची अव्यवस्था झाली, तुम्ही सातत्याने बघतायत। म्हणजे जी प्रश्न तुम्ही केलेली आहेत ना, ही रस्ते नाल्या आरोग्याचे प्रश्न हे भेडसावणारे प्रश्न आज चांदूर रेल्वेत तयार झालेले आहेत आणि या अशाच प्रश्नासाठी आम्ही सातत्याने आवाज उचलत असतो। पण आता येणाऱ्या याच्यात आम्ही आम आदमी पार्टी जनशक्ती म्हणून आम्ही एकत्र आलेल्या या माध्यमातून लोकांच्या मनात आम्ही जी जागा तयार केली आमच्या या सगळ्या प्रक्रियेमुळे, तर एक संधी जर आम्हाला लोकांनी या निमित्ताने संवैधानिक पदावर जर बसवलं तर निश्चितच आम्ही या सगळ्या समस्याचा निपटारा करू। कारण की जेव्हा आम्ही कोणत्या पदावर नव्हतो, नगरसेवक नव्हतो, काही नव्हतो, तर जर आम्ही रेल्वेचे आंदोलन रेल्वे थांबवू शकतो, घरकुलाचा निधी मिळवून देऊ शकतो, जी ज्येष्ठ नागरिक आहेत श्रावणबाळ योजना अपंग योजना यांची जे रखडलेला निधी आहे हे सुद्धा आम्ही मिळवून देऊ शकतो। जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही निश्चितच या शहराच्या विकासात एक खूप मोठी भर घालू। शहरात अनेक नगराध्यक्ष होऊन गेलेले आहे पण अनेक लोकांना संधी दिलेली आहे, पण संधीचं सोनं ते कुठल्या स्वरूपात करते? आता तुम्हालाच माहीत आहे की ठेकेदार लोक ही नगरपालिका चालवित होते आणि आज तेच ठेकेदार पुन्हा या रिंगणात उतरण्याची चर्चा पूर्ण शहरभर आहेत। म्हणजे एकंदरीत त्या संस्थेचा कसा उपयोग हे लोक करायला बघत आहे। सत्तेतून पैसा, पैसेतून सत्ता हा त्यांचा एक मार्ग सर्व लोकांच्या लक्षात आलेला आहे। म्हणून आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत। आम्ही कोणता आमचा असा खर्च नाही। आम्ही लोक म्हणतात की निवडणुकीला भरपूर खर्च लागतात, त्यांची चर्चाही आमच्या कानावर येते आमच्या विरोधी पक्षाची, तो 2 कोटी खर्च करणार आहे 4 कोटी, तर आम्हाला त्याची पर्वा नाही। आम्ही लोकांची आवाज घेऊन या निवडणुकीत ते एक आंदोलन म्हणून या सगळ्या भूमिकेकडे बघतो। शहरामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहे पण या समस्येकडे का दुर्लक्ष करते बाकी राजकीय नेते? त्यांच्याकडे याबद्दलचं विजनच नाही। त्यांना जे हवं आहे ते टक्केवारीच्या माध्यमातून हवं आहे। लोकांना काय समस्या आहे आज तुम्ही बघितलं असेल की त्यांच्याच कार्यकर्त्यांना जे 10 वर्ष 15 वर्ष त्यांचे कार्यकर्ते होते त्यांनासुद्धा त्यांनी तिकिटा नाकारल्या आणि त्यांना तिकिटा देताना हे विचारलं गेलं की तुझ्याकडे किती पैसे आहे निवडणूक लढायला। हा सगळ्यात मोठा विषय। म्हणजे त्या कार्यकर्त्यांनी त्यांना इतका वेळ दिला, इतका कार्य केलं, त्या कार्याला महत्त्व नाही। त्यांचा पक्ष 40-40 वर्षापूर्वी जुना आहे। म्हणजे जनाधार गमावलेले दोन्ही पक्ष आहेत, यांच्याकडे जनाधार नाही आहे हे त्यांनासुद्धा मान्य आहे। म्हणून ते त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतात की तुमच्याकडे किती पैसा आहे तर तुम्ही रिंगणात उतरा। शहर व्यावसायिकरित्या, शैक्षणिकरित्या आणि इतर ज्या मूलभूत सुविधा आहेत ते त्या माध्यमातून शहर पूर्णपणे मागं आलेलं आहे, याबद्दल तुम्ही काय सांगा? ही गोष्ट अगदी खरी आहे। तुम्ही जो प्रश्न केला
तुम्ही सातत्यानं चांदूर रेल्वेचे प्रश्न मांडत असता, त्यामध्ये तुमच्या ही गोष्ट पूर्णतः लक्षात आली. ज्याप्रमाणे तुम्हाला लक्षात आली हे तुमचं मत नसून हे सर्वसामान्य जनतेचं मत आहे आणि हीच सुदृढ व्यवस्था करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही या परिस्थितीला बदलवणार. एक चांदूर रेल्वे शहराला एक चांगलं सुंदर असं एक रोल मॉडेल बनावं पूर्ण जिल्ह्यातलं, असा आमचा प्रयत्न राहील. एकीकडे तुम्ही पण उपाध्यक्ष होते, त्या काळात सुद्धा तुम्ही शहराचा विकास केला का? अगदी बरोबर आहे. तुम्हाला माहीत असेल की मी जेव्हा उपाध्यक्ष होतो तेव्हा आम्ही जे वेळ आली काम करण्याची, तर घरकुलाचा पैसा त्याही वेळेस काही लोकांचा रखडलेला होता, तर आम्ही ते मिलिंदनगरमधले लाभार्थी होती, तर पूर्ण प्रशासन, मुख्य अधिकारी, पूर्ण स्टाफ तिथे नेऊन त्यांच्या घरपोच आम्ही तो चेक नेऊन दिला होता. त्याचप्रमाणे अनेक अशा बाबी सांगता येईल. जेव्हा विपक्षामध्ये आलो तर तुम्हाला माहीत आहे LED घोटाळा हा सगळ्यात मोठा त्यावेळेसचा गाजलेला आहे आणि त्या घोटाळ्यामुळे एक काँग्रेस पक्षाच्या म्हणजे अधिकृत अध्यक्ष असलेल्या त्यांना सदस्यासहित राजीनामा द्यावा लागला. हे आमची विपक्षामध्ये असलेल्या कार्याचीच ती पावती होती, कारण की आम्ही भ्रष्टाचार हा खपून घेत नाही आणि त्याच्याबद्दल आम्ही त्याही वेळेस आवाज उचलला आणि घरकुलचे प्रश्न त्याही वेळेस उचलले आणि विकासाच्या बाबतीत म्हणाल तर जी कामं आजपर्यंत चालू होती तर ती आमच्या कार्यकाळातीलच आजपर्यंत ती चालू होती. त्याच्यानंतर अद्यापही यांच्याकडे कोणतंही सांगण्यासाठी काहीही राहिलेलं नाही आहे. आणि जो LEDचा मध्ये यांनी त्यावेळेस आणून लावलेली होती, तर आता यांनी डबल सत्ता जेव्हा भेटली तर ते जे लागलेले LED आहे आता ते कुठं गेले हा मोठा प्रश्न आहे ना. ते आता नवीन स्कीममधून हे LED पुऱ्या गावभर लावले, पण तुम्ही जे 50 लाखाचे ते LED लावले होते ते गेले कुठं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. इतर पक्षांनी कुठली प्रकारची पत्रकार परिषद घेतली नाही, पण हे बघता ह्या निवडणुकी क्षेत्रामध्ये तुमची दुसरी पत्रकार परिषद आहे. नेमकं ते का पत्रकार परिषद घेत नाही, का त्यांचा काही वीक पॉईंट आहे का? त्यांना जनतेचे प्रश्नावर आवाज उचलणं हे आवडतच नाही. ते इतके दबंगिरीतून, दंडुकेशाहीतून आपलं प्रशासन म्हणजे हाती घेण्याचा प्रयत्न करतात. आता बघा तुम्हाला सगळा आवाज येत आहे की कोणीतरी सगळे ठेकेदार लोकच एकत्र येत आहेत आणि तेच ठरवत आहे काहीतरी या पद्धतीच्या भूमिकेतून या गावाला ती लुटीचं त्या संस्थेला एक यंत्रणा वापरण्याच्या दृष्टिकोनातून ते यूज करू बघत आहे. पण आमच्या या ठाम भूमिकेमुळे आज त्यांची अवस्था दोन्ही पक्षाची तितरबितर झाली आहे. त्यांच्याकडे त्यांचे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्या हातातून निसटलेले आहेत. यावेळेस दोघाही पक्षांना जे त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते ते त्यांच्या हाती राहिलेले नाही. त्यामुळे यांना दोघांनाही चांगलाच धडा ही जनता शिकवणार. त्यांचेच कार्यकर्ते त्यांनासुद्धा तेच लोक त्यांना धडा शिकवणार. यावेळी तुम्ही अनेक आंदोलन केलेले आहे शहरामध्ये आणि आंदोलनाच्या माध्यमातून न्यायसुद्धा मिळवून दिलेला आहे. जनता तुमचा यावेळी विचार करणार का? आम्हाला 100% खात्री आहे. आज जर आम्ही रिंगणात आहोत तर जनते स्वतः सहभागी आहेत. तुम्ही अनेक आंदोलनात आमच्या सहभागी आहेत. तुम्हीच लोकांनी आम्हाला आमच्या कार्याची दखल घेतलेली आहे. तर त्यामुळे चांगल्या कामाची पावती ही जनता 100% देते. त्याचं उदाहरण मीच आहो. मी मागे जेव्हा उपाध्यक्ष झालो तेव्हा निवडून जेव्हा आलो अपक्ष उमेदवारी, तर लोक कामाची पावती देतात, हे माझी त्यावर पूर्ण विश्वास आहे. शहरातले अनेक रस्ते, रोड, नाले विस्कळलेले आहेत. अक्षरशः चालताना शहर खड्ड्यात की रस्ता खड्ड्यात हे अशी स्थिती निर्माण झालेली आहे. काय सांगाल तुम्ही? आज चांदूर रेल्वेचा तुम्ही कोण्याही वेटाळात जा, कोण्याही कॉलनीत जा, रस्त्याची फारच दयनीय अवस्था आहे. आज महारुद्रनगर असो, मेहरनगर असो, महालक्ष्मीनगर असो की चांदूर रेल्वेचा मेन रस्ता असो, हे चांदूर रेल्वे म्हणजे खड्ड्याचं चांदूर झाला अशासारखं स्थिती चांदूर रेल्वेची आहे. तर हे सगळं चांदूर रेल्वेची जनता बघते आहेत. वेळ आल्यावर याचा तुम्हाला परिणाम दिसेल, आमची पूर्ण खात्री आहे. यावेळेस जनता आमच्या कार्याला आमच्याकडून चांगलं कार्य करून घेण्यासाठी आमच्यासोबत राहील.